माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने नागपुरात वसोली बुद्धी असे बॅनर पोस्टर लावण्यात आले। याच निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोंदिया येथील तहसील कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन करण्यात आले। भारतीय जनता पक्ष मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद असे म्हणत हातात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर तळीपार असलेला बॅनर झळकावून निषेध व्यक्त केला। यासोबतच देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद म्हणत त्यांचा पुतळा जाळून राष्ट्रवादी शरद पवार गटाने निषेध व्यक्त केला आहे। भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः तळीपार असताना ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर बोट उठवतात, याचा मी निषेध करतो असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत निषेध नोंदवला आहे। तो अनिल देशमुख साहब के विरोध में और उनकी छवि को धूमिल करने हेतु जो नागपुर में भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा जो फ्लैक्स लगाकर उनकी छवि को धूमिल करने का जो प्रयास किया गया, उसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार द्वारा आज विरोध प्रदर्शन किया गया। और आपको बताना चाहते हैं कि जिस पक्ष के खुद के राष्ट्रीय नेता, जिसको जो पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं, वो खुद जो तड़ीपार है, और ऐसी पार्टी के युवा मोर्चा अगर राष्ट्रवादी के एक अच्छे नेता के ऊपर ऐसी उंगलियां उठाएगा तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कभी भी ये सहन करने वाला नहीं है और हमेशा भाजपा की जो नीतियां हैं उनके खिलाफ उनका जवाब ईट का जवाब पत्थर से देगा। भारतीय जनता युवा मोर्चाकडून जे नागपूरमध्ये फ्लॅक्स बॅनर लावले होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इथं निषेध म्हणून आज सर्व पार्टीकडून आम्ही मोर्चा इथं काढला। कारण की ज्याच्या पक्षाचे राष्ट्रीय नेता स्वतः तडीपार आहेत आणि ते दुसऱ्याची जे हे धुमील करतात आणि ते बॅनर लावून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांची प्रतिसाद धुमील करण्याचं काम करत आहेत, तर हे कधी भी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून कधीही खपून घेणार नाही। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।